नमस्कार मित्रांनो, आपण सकाळी सूर्यनमस्कार घालतो, आणखी सूर्याला अर्घ्य देखील देतो. बहुतेक लोक सूर्याला एका कलशामधून पाणी देतात. आणखी त्याचबरोबर त्यासोबत बरेच लोक सूर्याची नावं घेत नसतात. जर सूर्याची नावं त्यावेळी घेतली तर त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल हे लक्षात घ्या. आणखी ती नावे बोला. एकूण 12 नावे बोलायची आहेत आपल्याला आपण अर्घ्य देताना, म्हणजे तुमचे अर्घ्य सूर्यापर्यंत पोचण्याची शक्यता वाढेल. तर मित्रांनो, ती 12 नावे आपण सुरू करूया. थोडक्यात, ओम मित्राय नमः, ओम रवये नमः, ओम सूर्याय नमः, ओम भानवे नमः, ओम खगाय नमः, ओम पुष्णे नमः, ओम हिरण्यगर्भाय नमः, ओम मरीचये नमः, ओम आदित्याय नमः, ओम सवित्रे नमः, ओम अर्काय नमः, ओम भास्कराय नमः. हे 12 मंत्र आहेत. हे मंत्र एका शब्दामध्ये पण बोलण्याची सोय आहे, परंतु ते बोलणे इतके सोपे नाही आहे, कठीण आहे. 12 नावे तुम्ही वेगवेगळे बोललात तर तुम्हाला ते सोपे जाईल. एकाच शब्दामध्ये मंत्र पहा. मित्र रवी सूर्य भानु खगपूष हिरण्यगर्भ मरीचादित्य सवित्र अर्क भास्करेभ्यो नमो नमः. पुन्हा एकदा मंत्र आहे का. मित्र रवी सूर्य भानु खगपूष हिरण्यगर्भ मरीचादित्य सवित्र अर्क भास्करेभ्यो नमो नमः. तर हा मंत्र असा म्हणायचा आहे आपल्याला अर्घ्य देताना. त्यामुळे आपल्याला अर्घ्याचे जास्तीत जास्त फायदे होतील. त्याचबरोबर नमस्कार घालून झाल्यानंतर पुढील श्लोक म्हटला तर आणखी चांगले आहे. आदित्यस्य नमस्कारं ये कुर्वन्ति दिने दिने जन्मान्तरसहस्रेषु दारिद्र्यं नोपजायते अकालमृत्युहरणं सर्वव्याधिविनाशनं सूर्यपादोदकं तीर्थं जठरे धारयाम्यहम्. अनेन नमस्काराख्येन कर्मणा श्री सवितृसूर्यनारायण प्रियताम. यानंतर तीर्थ घ्यायचे आहे. आपल्याला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा. आणखी जीवन प्रकाशांना सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. जय श्री स्वामी समर्थ.